चिकन किंवा मटण म्हटले तर आधी आपण ते उकडून घेतो. पण चिकनची उकड खाणारे किंवा ते फिकं चिकन खाणारा आपल्याकडे जर कोणी नसेल तर का उगाचच ती स्टेप करायची. डायरेक्ट काळ्या रस्स्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचे. त्यामुळे चिकनची चव जी आहे ती दुप्पट होते आणि रश्श्याची चवही नक्कीच वाढते. खूप छान आणि मस्त शिजते. तुम्हाला वाटेल शिजणार नाही, तशी काहीच नाही. आणि रेसिपी अगदी करायला सोपी आहे. सोबतच मी मसाला वगैरेही सर्व सांगितलेले आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी उज्ज्वला. 600 ग्रॅम चिकन मी स्वच्छ धुवून घेतले. आणि हे जे मोठाले पीस आहे हे शक्यतो पटकन शिजत नाही आणि आपण हे चिकन उकडूनही घेणार नाहीये. काळ्या रश्श्यातच डायरेक्ट शिजवणार आहे. आता हे पटकन शिजावे म्हणून या मोठ्याल्या पीसला कट मारून घेतले. त्यामुळे त्यात मसाला जातो, चवही वाढते आणि पटकनही शिजतात. मॅरिनेट करण्यासाठी अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट आणि पाव चमचा हळद घातली. फक्त हे दोन्हीच घ्यायचे. याला छान असं चोळून घ्यायचं आणि फार वेळ नाही तर फक्त 10 ते 15 मिनिटं आपल्याला याला ठेवून द्यायचंय झाकण ठेवून. 6 छोटे छोटे कांदे डायरेक्ट गॅसवर भाजले आणि एक खोबऱ्याची वाटी किसून घेतली. तर जवळपास साधारणतः एक मध्यम आकाराची वाटी भरून तो किस भरलेला आहे. 2 टेबलस्पून धने घेतले. एक छोटी अर्धी वाटी भरून म्हणू शकतो आपण. आणि 1 टेबलस्पून ही बाजरी घेतलेली. आता बाजरीऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ, फुटाणे किंवा फुटाण्याची डाळही घालू शकता किंवा खसखस घालायची असेल तर तीही घालू शकता. लोखंडी तवा घेतला मसाला भाजण्यासाठी. मीडियम गॅसवर सर्वात पहिले मी बाजरी भाजून घेतली. 2 ते 3 मिनिटांमध्ये बाजरी छान अशी खमंग खरपूस भाजल्या गेली. तेल वगैरे अजिबात घातले नाही. आता हे खाली काढून घेते. त्यानंतर धने भाजून घ्यायचे. धने कमी गॅसवर भाजायचे, मीडियम गॅस वगैरे नाही करायचा, नाहीतर जळू शकतात. धने 1 ते 1.5 मिनिटांमध्ये छान भाजले जातात. जास्त जाळायचे वगैरे नाही, नाहीतर कडवट चव लागते भाजीची. धने काढून घेतले की खोबऱ्याचा किस घालून घेते तव्यावरती. खोबरं भाजत असताना 1 छोटा चमचा भरून तेल घालून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती खोबरं छान असं खरपूस खमंग भाजून घ्यायचं. 3-1 मिनिटांमध्ये खोबरं छान भाजलं जातं. आता या ठिकाणी मी हा लोखंडी पतला तवा घेतलेला आहे मसाला भाजण्यासाठी. तुम्ही जाड तवा घेतला तर मी सांगितलेला जो वेळ आहे तो कदाचित अर्धा मिनिट 1 मिनिट शिल्लकचा लागू शकतो प्रत्येक साहित्य भाजताना. आता सर्वात शेवटी जो कांदा आपण डायरेक्ट गॅसवर भाजलेला होता तोही तव्यावर घालून घेऊ. तो तव्यावर घालताना हाताने कुचकरून फुल गॅसवरती तेल घालून 2-1 मिनिटं भाजून घ्यायचा. छान असा भाजला गेला की भाजीची चव तर छान लागतेच, रसाही छान होतो. हे बघा छान असा 2-3 मिनिटं भाजला. आता तव्यावरतीच ठेवायचा गॅस बंद करून आणि तव्यावरच थंड होऊ देऊ. तोपर्यंत बाकीचा मसाला बघू. हे जे भाजून घेतलेलं साहित्य हे गार झालं. आता सर्वात पहिले मिक्सरच्या भांड्यात खोबरं घालून वाटून घेते. अजिबात पाणी न घालता खोबरं अगदी तेल सुटेपर्यंत बारीक वाटून घेतलं की बाकीचा मसाला पटकन बारीक होतो. आता यामध्ये धने आणि नंतर बाजरी घालून थोडं पाणी घालून मस्त अशी बारीक पेस्ट तयार केली. आणि जास्त पाणी नाही घातलेलं आहे त्यामुळे मसाला परतवताना जड जात नाही. खोबरं, धने आणि बाजरी वाटून घेतली. लसूण अद्रकची पेस्ट मी ऑलरेडी तयार केलेली होती आणि कांदा भाजून वाटून घेतलेला आहे. तोपर्यंत चिकन छान असे मॅरिनेट झाले आणि याला उकडायचे वगैरे नाहीये. डायरेक्ट आपण रश्श्यात शिजवणार आहे. पण त्याआधी याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यासाठी एक जाड बुडाची कढईमध्ये एक छोटीशी पळी भरून तेल घातलं. तेल सर्व कढईला असं लावून घ्यायचं. त्यामुळं चिकन कढईला चिटकत नाही. आणि जे मॅरिनेट केलेलं सर्व चिकन आहे ते कढईत घालते. गॅस मात्र मिडियमच ठेवायचा. त्याला जे पाणी वगैरे सुटतं ते सध्याच नाही घालायचं आणि मीठही यात लगेच घालायचं नाहीये. आता मीडियम गॅसवरती हे चिकन जे आपण थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये परतून घ्यायचं. 1 ते 1.5 मिनिटं मीडियम गॅसवरती परतवलं की जे थोडंसं पाणी होतं चमच्याभरतीही त्यात घातले. आता यावर झाकण ठेवून 1-1.5 मिनिटं वाफ देते. 1 ते 1.5 मिनिटं झाले. झाकण काढून घेते. बघा याला थोडंसं त्याचं पाणी सुटलं. मीठ वगैरे अजिबात घातलेलं नव्हतं आपण, तरी चिकनचं पाणी याला सुटलेलं आहे. पुन्हा याला हलवून घेते आणि त्यानंतर यावरती पुन्हा आपल्याला झाकण ठेवून द्यायचे 1 ते 1.5 मिनिटासाठी. 1.5 ते 2 मिनिटं झाले. छान अशी वाफ आली. सुरुवातीला 1-1.5 मिनिटं आणि नंतर 1.5-2 मिनिटं वाफ दिली. त्यामुळे याचा जो कलर आहे चेंज झाला आणि जवळपास 25 ते 30% चिकन शिजते. आपल्याला 100% चिकन आधी शिजवायचे नाहीये. आता मी हे खाली काढून घेते आणि कढईमध्ये थोडंसं कोमट पाणी घालून ते पाणी यावरती घालून घेते. म्हणजे कढई स्वच्छ होते आपल्याला भाजीला फोडणी देण्यासाठी आणि कोमट पाणीच घालायचं यात. कढई गरम झाली की भाजी करायची. एक पळी भरून तेल मी यात घेतलेले फोडणी देण्यासाठी. तेल मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरं का. मी या ठिकाणी 1 पळी घेतलं. तेल किंचित कोमट झाले की त्यात लसूण अद्रकची 1 मोठा चमचा भरून पेस्ट घातली. कमी गॅसवरती पेस्ट छान अशी परतून घ्यायची.
त्यानंतर 2 मोठे चमचे रेग्युलर लाल तिखट आणि 2 चमचे मी तर्रीचं लाल तिखट घातले. 1 चमचा गरम मसाला आणि यात हळद वगैरे आपण सुरुवातीला थोडीशी घातली होती. पुन्हा थोडीशी पाव चमचा हळद घातली. आता हे सर्व साहित्य फक्त काही सेकंद कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं. त्यानंतर जे वाटण आपण खोबरा, धने आणि बाजरीचं वाटलेलं होतं ते वाटण यात घालून घेते आणि सुरुवातीला कमी गॅसवरतीच या तेलामध्ये आणि या तिखट मसाला जो घातलेला आहे त्यामध्ये हे वाटण छान असं मिक्स करायचं. हे बघा छान असं मिक्स झालं की नंतर मिडियम गॅसवरती तेल सुटेपर्यंत 3-1 मिनिटं हे छान असं परतून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं, खाली लागू वगैरे द्यायचं नाही. मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे. तुम्ही थोडीशी किंचित पतली वगैरे घेतली तर गॅस मात्र कमीच ठेवा. हे बघा मसाल्याचा कलरही छान असा चेंज झाला, तेलही सुटू लागले त्यातून की त्यानंतर जो वाटून घेतलेला कांदा आहे त्या कांद्याची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची. कांदा घातल्यानंतर पुन्हा याला 2-1 मिनिटं मिडियम गॅसवरती छान परतून घ्यायचंय, पुन्हा यातून तेल सुटेपर्यंत छान. हे बघा मसाला जितका छान आणि मस्त मिडियम गॅसवरती परतवला तितकी भाजीची चव छान आणि मस्त येते. आता यामध्ये जे चिकन आपण सुरुवातीला परतून ठेवलेलं होतं ते चिकन घालायचं, फक्त पीस घालायची. यातलं जे पाणी आहे ते पाणी वगैरे सध्याच घालायचं नाही आणि थोडंसं कोमट आहे, हाताला चटके वगैरे बसत नाही म्हणून मी हातानेच घातलं. आता या मसाल्यामध्ये हे चिकन छान असं मिक्स करून घ्यायचं. यात मसाला जातो त्यामुळे या चिकनची चव खूप छान आणि मस्त लागते. मी सुरुवातीलाच सांगितलं रेग्युलर चिकनपेक्षा चिकनची चव दुप्पट होते. यात आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मिठामुळे चिकनला पाणी सुटायला मदत होते आणि खाली मसाला कढईला चिटकत नाही. मीठ मिक्स झाले की नंतर चिकनचं मधलं जे पाणी होतं ते पाणी घालून घ्यायचं आणि किंचित कोमट आहे ते पाणी, थंडगार पाणी चिकनमध्ये घालायचं नाही, नाहीतर चिकन शिजायला वेळ लागतो. आता हे पाणी यामध्ये मिक्स करून घेते. गॅस मात्र मी मिडियमच ठेवलेला आहे. मीठ आणि पाणी छान असं मिक्स झालं की यावर झाकण ठेवून देते आणि मिडियम गॅसवर 2-1 मिनिटं वाफ देते. जवळपास 2-1 मिनिटं झाले, पुन्हा झाकण काढते. बघा किती छान आणि मस्त तर्री आलेली आहे. चिकनच्या पीसमध्ये आतपर्यंत मसाला गेलेला आहे, त्यामुळं खरंच या भाजीची चव खूप छान आणि मस्त लागते. तुम्ही एक वेळा अशा पद्धतीने नक्की करून बघा. आता यामध्ये जे आपण वाटण वगैरे वाटलेलं राहतं ते वायाला जाऊ नये म्हणून त्यात थोडं कोमट पाणी घालून ते सर्व पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून तेही यात घालून घेतलं. आता तुम्हाला जसा रसा घट्ट पातळ लागतो त्यानुसार यात पाणी घालायचं. फक्त पाणी यामध्ये गरम घालायचं. मी बाजूच्या गॅसवर एका पातेल्यात गरम पाणी करून घेतलेलं होतं ते यात थोडं घालते. हे बघा सर्व छान असं मिक्स झालं. आता यामध्ये जे गरम पाणी केलेलं होतं ते घालून याला थोडंसं पतलं करते, म्हणजे चिकन शिजायलाही थोडंसं पाणी लागतेच आणि हा रसा आता जरी किंचित पतला वाटत असला तरी 7-8 मिनिटांमध्ये शिजून छान असा हा घट्टसर होतोच. मस्त असा झालेला आहे. आता हे मिक्स करून घेते आणि याला एकदा उकळी येऊ देते. त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहे. हे बघा छान अशी याला उकळी आली. आता याला पुन्हा मिक्स करून घेऊ आणि याला झाकण ठेवून मिडियम गॅसवरती शिजून घ्यायचं. जवळपास सर्व चिकन आपण मिडियम गॅसवरच शिजवणार आहोत. आता माझ्याकडे असं खोलगट झाकण आहे तर मी ते ठेवून घेतलं. आता तुमच्याकडे असं खोलगट झाकण जर नसेल तर यावरती झाकण असं आपण नेहमी रेग्युलर ठेवतो तसं ठेवायचं नाही, तर अशी पळी ठेवायची, नंतर झाकण ठेवायचं. किंवा पळी नसेल ठेवायची तर हे बघा अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे याला छान अशी वाफ बसती, भाजी उतू जात नाही. आणि कढई फुल भरलेली असेल तर मात्र गॅस एकदम कमी करा. आता ही कढई थोडीशी रिकामी आहे बघू शकता, म्हणून मी मिडियम गॅस केला आणि हे झाकण ठेवून देते आणि 9 ते 10 मिनिटं याला शिजू देते. जवळपास 10 मिनिटं झाले. मी मध्ये एकदा हलवून दिलेले होते झाकण काढून, ते मात्र मी दाखवले नाही. एकदम छान आणि मस्त हे झालेले, खूप छान आणि मस्त सुगंध येऊ लागला. आता हे चिकन शिजले आहे की नाही हे कसे करायचे, तर ह्या चिकनचा एखादा पीस घ्यायचा. मी हा मोठाच पीस घेतला. त्यामध्ये थोडासा चाकू घालायचा. चाकू एकदम पटकन जातो आतमध्ये, म्हणजे शिजलेले समजून घ्यायचे. किंवा एखादी छोटं पीस खाऊन बघायचं, त्यावरून तर कळतेच. आता यावरती बारीक चिरलेली छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालते आणि ही भाजी मी खाली घेते. खूप छान आणि मस्त हे चिकन झालेलं आहे. खूप छान आणि मस्त सुगंध येतो. पीसची जो चव आहे ती नक्की दुप्पट वाढते. मी याची 100% खात्री देते. आता ही शिजलेली भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत कशासोबतही खा. खूप छान आणि मस्त लागते. बघू शकता मस्त असं चिकन झालेलं. मी अगदी हाताने तोडूनही दाखवते तुम्हाला. तुम्हाला वाटत असेल उकडलं नाही तर शिजतंय की नाही, तसं काहीच नाही. खूप छान आणि मस्त मऊ हे चिकन होतं. रसाही खूप छान आणि मस्त लागतो. एक वेळा असं चिकन न उकडता डायरेक्ट भाजी म्हणजे रश्यामध्ये करून बघा. खूप छान आणि मस्त चव लागते रश्याची सुद्धा आणि भाजीची सुद्धा. तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.
मी सांगितलेली रेसिपी मसाल्याची माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.